होता सकाळी की याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा. तो शेवटचा दिवस गोड करण्यासाठी 8 संघ मैदानामध्ये दाखल झाले आणि आता त्यातले 2 संघ इथे एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर किरण कुंभार जो टीमचा आशेचा किरण आहे आणि त्यांनी पहिला चेंडू राऊंड विकेटने डॉट बॉल. दुसरा बॉल ऑन साइडला लॉफ्टी ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे आणि आता फिल्डरने चूक केली आहे. कॅज्युअल अप्रोच. चेंडूने टाटा बाय बाय केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. अभिजितजी चिबे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन चेंडूच्या खाली मागच्या चौकाराचं उत्तर दिलंय. फलंदाज बाद. पहिला धक्का 4 या धाव संख्येवर. पहिला धक्का. मागच्या बॉलवर चौकार. त्यानंतरच्या चेंडूवर उत्तर दिलंय आणि आता माघारी परतावं लागलं. 4 या धाव संख्येवर. किरण बुचणे नवीन फलंदाज. त्याच्या बरोबर आहे कौशल जगताप. किरण कुंभारच्या खात्यामध्ये विकेट आणि आता 2 किरण एकमेकांच्या समोर असतील. एका किरणला विकेट मिळाली आहे. 5 षटकांच्या लढती. धावा भरपूर बनवायच्यात आणि त्यासाठी मैदानामध्ये अजून एक किरण. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. लेट कट खेळ आहे. थर्ड मॅनला बॉल जाईल. देखना फटका. चौकार वसूल करून देतोय. 4 धावा. बर 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 बर. थोडस मागे गेला. बॉडी वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर आणि लेट कट खेळत असताना दिशा दिली. त्यानंतरचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न. फाईन खेळ पण तो फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने तो थांबवला. तेजस तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळते सिंगल. एकेरी धावे बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आणि आता एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 10 धावा. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय हरिभाऊ पाडळे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. हे क्रिकेटपीड व्यक्तिमत्व आहे. इथल्या क्रिकेटसाठी नेहमीच काहीतरी करण्याची त्यांची तयारी असते. इथे देखील क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि मिळतोय ते चौकार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची शिकस्त केली. वेलकम हरिभाऊ, आपलं स्वागत आहे आपल्या स्पर्धेत. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. हे क्रिकेटपीड व्यक्तिमत्व या तालुक्याच्या क्रिकेटसाठी सातत्याने इथल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. परंतु इथे आपण पहिल्या षटकाच्या दरम्यान 14 धावा धावफलकावर बघतोय. एक विकेट गमावली आहे. श्री काल भैरव क्रिकेट क्लब श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 14. ही चांगली आश्वासक सुरुवात. पहिल्या षटकाला सुरुवात निर्धाव चेंडूने झाली. त्यानंतर एक चौकार आला. विकेट आली होती परंतु त्यानंतर देखील चौकार आली. 2 चौकार वसूल केले. कल्पकता दाखवत असताना आणि सुरुवात आता चांगली राहिली आहे. ही 14 धावांची सुरुवात. एक आश्वासक सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. फ्लाइंग स्टार्ट जो गरजेचा असतो आणि तो फ्लाइंग स्टार्ट इथे मिळालाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण बुचडे खेळतोय 10 वर. दुसऱ्या बाजूला कौशल जगतापचं खातं उघडलेलं नाहीये आणि आता आतिश कुंभार आलाय. हे देखील एक मोठं नाव आहे क्रिकेट मधलं. आतिश कुंभार गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. दुसऱ्या षटकासाठी तो दाखल झालाय.
आता बघूया कशा पद्धतीने धावा रोखणार, कारण पहिल्या षटकामध्ये 14 म्हणजे थोड्या धावा खर्च झाल्यात. तो झालेला खर्च आता भरून काढायचा आणि त्यासाठी आतिश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओदी विकेटने फिंगर रोल केले होते, फटका हवेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाईल, फिल्डर आहे तिकडे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यशस्वी. इथे धावा आल्या 2. थोडासा नाराज होता आतिश कुंभार. क्षेत्ररक्षक उशिराने चेंडूवर दाखल झाला. वाळुंगे चषक 2025 चा सोहळा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांकासाठी 70,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 ट्रॉफी. यावेळेला मिस टाइम केलाय, कट अँड बोल्ड होणार आहे. दुसरा धक्का बसेल. कौशल जगताप बॅक टू दी पवेलियन गॉन. भिरी केला होता बॉल, थोडासा कमी गतीने टाकला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढंच प्रॉपर नव्हतं आणि त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक. फटका फसला. स्वतः गोलंदाज आतिश कुंभार चेंडूच्या खाली दाखल झाला, त्याने जेल टिपलाय. विकेट मिळते. दुसरा धक्का बसलाय टीमला. आता या धक्क्यातून सावरावं लागेल, कारण नॉकआउट मध्ये तुम्ही खेळता आहात. प्रथम पारितोषिकासाठी आम्हाला सौजन्य लाभलं होतं आदरणीय सौभाग्यवती पूनमताई विशाल विधाते. द्वितीय क्रमांकासाठी श्री लहू गजानन बालवडकर यांचं सौजन्य लाभलं. तृतीय क्रमांकासाठी श्री संदीप दारूजी बालवडकर, कुमार जय संजय मुरकुटे. आणि चतुर्थ क्रमांकासाठी सौभाग्यवती ज्योतिताई नितीन चांदेरे. आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. त्याचबरोबर इतर आमचे पुरस्कर्ते आहेत, त्यामध्ये ग्राउंड सौजन्य असेल, यूट्यूब लाईव्ह सौजन्य असेल, मंडप सौजन्य असेल, स्टंप मैदान सौजन्य असेल, बॉल सौजन्य असेल, टी शर्ट सौजन्य असेल, चषक सौजन्य, साऊंड सौजन्य. सगळ्यासाठी आम्हाला सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व सहकार्यांचं खूप खूप धन्यवाद. उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाह, कलात्मकता. पहिलाच बॉल डी बॅकवर्ड पॉइंट गलीमधून काढलाय, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उलट दिशेने केला फटका, कनेक्शन चांगलं जुळवलं. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना तुम्हाला तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर ठेवावं लागतं आणि तेच पाहायला मिळालं. बरोबर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग. फरक नाही पडत मॅजिकचा, माझा खेळ लॉजिकचा, असा जिथे संकेत दिला आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. षटकार उपयुक्त राहिला. आतिश कुंभारवर हरला झालाय. त्यानंतरचा चेंडू खांद्याचा वापर केलाय. शॉट ऑफ गुडलेन. गुडलेनच्या थोडासा पुढे चेंडू आपटलाय. उंची चांगली प्राप्त झाली. मागच्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्याचं उत्तर दिलं हे गरजेचं आहे. दोघांमध्ये चांगलं बॅटल रंगलंय. मागच्या चेंडूवर सरस होता फलंदाज, परंतु त्यानंतर आतिश कुंभारने चांगला बाउन्सर टाकला, त्यावर उत्तर मिळालं. निर्धाव चेंडू आलाय. ओदी विकेट. पुढचा चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न हलक्या त्याने प्लेस केलाय. सिंगल घ्यायची आहे. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केलाय, पण तो नेम लागलेला नाहीये आणि त्यामुळे सुरक्षित राहिला इथे फलंदाज. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होते. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 24. श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 12च्या सरसरने आलेले आहे 24. ग्राउंड सौजन्य या स्पर्धेसाठी आदरणीय प्रमोदांना नामदेव निमन. यूट्यूब लाईव्ह साठी आम्हाला सहकार्य केले बाळासाहेब विठ्ठल खैरे, अरुण सीताराम सुतार. मंडप सौजन्य सौ प्रियंका विनायक चिवे. स्टंप मैदान बॉल सौजन्य कुमार सिकंदर जनार्दन भोसले. टी शर्ट सौजन्य आहे श्री विवेक मुन्ना खैरे, माजी उपसरपंच. त्याचबरोबर श्री सूरज निवृत्ती कुळेकर. चषक सौजन्य म्हणजे ट्रॉफीसाठी श्री रुपेश सुरेश पाडाळे यांच्याकडून ते सौजन्य लाभलेलं आहे. साऊंड सौजन्य कुमार मयूर भानुदास पाडाळे, कुमार अभिरामन शेडगे. कॉमेंटेटर सौजन्य निनाद अर्जुन पाडाळे. पंच सौजन्य अनिकेत मुरकुटे, रोहन सदेव पाशानकर. जनरेटर सौजन्य महेंद्र दादा पाडाळे. बाउंड्री रोप
दीपकजी पाडाळे, लकीजी पाडाळे जे युवा उद्योजक आहेत. त्याचबरोबर मेडिकल किटसाठी श्री भावेशजी चौधरी, पाणी सौजन्य निखिल साहेबराव लोखंडे, स्कोरबोर्ड सौजन्य मयूर तुळशीराम मांडे, इंटरनेट सौजन्य सुखदेव भाऊ मांडेकर आणि फ्लिक्स सौजन्य रितेश लक्ष्मण पाडाळे पाटील. या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये भरपूर चांगले योगदान कुणालजी पाडाळे, आदित्यजी खैरे आणि अजिंक्यजी खैरे या आमच्या 3 मित्रांनी देखील भरपूर मेहनत घेतली आणि त्यामुळे हा सोहळा आज अंतिम दिवसामध्ये दाखल झालाय. आजच्या शेवटच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा विजेता आपल्याला मिळेल. बक्षीस मात्र फेरीसाठी 4 संघ दाखल होतील. लाखो रुपयांची पारितोषिक आहेत. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हा अजेंडा आमच्या सर्व आयोजकांनी राबवला आणि त्याचंच हे फळ, हे फलित आपण बघतोय. पहिला बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लेन बॉल होता, कनेक्शन तेवढंच प्रॉपर नाही. एकदा मिळाली दुसऱ्या धाबेसाठी कॉल आणि हे संपाय सिग्नल नो बॉल. गलती से मिस्टेक झाली आहे, नो बॉलचा सिग्नल आणि बहुधा ओव्हर स्टिपिंग केलं इथे गोलंदाजाने आणि त्याचमुळे मुख्य पंच अजय आवळे सर इथे कळवतायत की हा नो बॉल आहे. तर मी पुढचा चेंडू आता फ्री हिट असेल. आदित्य राजावत, किरण बुचडेसाठी धावा मिळाल्या परंतु आता दत्ता लांडे स्ट्राईक एंडला आलाय. दत्ता लांडेकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आज त्याला धावा काढणं गरजेचं आहे. 26 ला 2 हिटचा बॉल. सुपर हिट झाली ही स्पर्धा. फुललेंचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, काही काळ हवेत राहिला चेंडू लॉंग ऑनला जातोय. फिल्डर आहे तिकडे, थ्रो केला तोपर्यंत एक धाव, सिंगलच मिळते फ्री हिटच्या बॉलवर. सिंगल पेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये आणि एका धावेबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड आहे 27. 2 गडी गमावलीत. पहिल्या डावाचा खेळ श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ पहिल्या डावात फलंदाजी करतोय. त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना न्यू गोल्डन बावधन हा देखील एक मातबर संघ. फुललींचाच बॉल स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून खेळलाय. डीप स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू थांबवलाय, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याबीला होता परंतु दुसरी धाव घेतलेली नाही आणि त्याचं कारण होतं थ्रो केला गेला. थोडासा थ्रो यष्टिरक्षकापासून दूर होता परंतु दुसरी धाव घेतली नाही. याचं कारण होतं तिथे थोडी जोखीम होती, ती रिस्क स्वीकारलेली नाहीये. आपण अनेकदा म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु ती जोखीम स्वीकारलेली नाहीये आणि त्यामुळे धाव फलकावर आहे धावा 28. तिसऱ्या षटकाचा खेळ. आदित्य राजावत पुन्हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न दत्ता लांडेचा. याबीला बीट झालाय, गती थोडीशी कमी केली, चेंज ऑफ पेस. गती सोबत मती वापरली की प्रगती होते. त्या गती सोबत मती वापरली. आता धाव गती रोखायची कारण पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या, दुसऱ्या षटकात देखील धावा आल्या तीश कुंभारच्या विरोधात आणि त्यामुळे ते थोडं व्हेरिएट केलंय आणि ते गरजेचं आहे. आदित्य राजावत सेमीफायनलचं तिकीट मिळवून द्यायचं आपल्या टीमला आणि त्यासाठी प्रयत्नशील आहे मैदानामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर गेला. लेन बॉल होता, क्रॉस बॅटने खेळलाय. फिल्डर पोहोचतोय डीप मिड विकेट मधून मिड विकेटला आणि तोपर्यंत धावा पूर्ण केलेल्या आहेत 2. रनिंग बिटवीन चांगलं. मागच्या 2 सामन्यांमध्ये 2 संघ सेमीफायनल साठी पात्र झाले. 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेत. जे स्पर्धेच्या बाहेर गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत. पुढच्या पर्वात नव्याने सुरुवात करा. ही दमदार स्पर्धा खेळण्याचं जिंकण्याचं प्रत्येक संघाचं स्वप्न आहे. इथे प्रत्येकाला जिंकायचं आहे कारण हरणं जंगलात राहतात. इथे हरण्यासाठी कोणीच आलेला नाहीये. परंतु जरी प्रवास खडतर राहिला असेल, सुपर 8 पर्यंतचा प्रवास तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सुरळीत पूर्ण केला. पुढच्या पर्वासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. स्कोर बोर्डवर जाऊया. 30 धावा सध्या धाव फलकावर. 2 गडी गमावलीत. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज तयार. पुढचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. आतिश कुंभार चेंडूवर दाखल झाला, थ्रो करतोय तोपर्यंत दुसरी धाव. थोडीशी गंमत, थोडासा गाफील राहिला आणि त्याचा फायदा उचललाय. क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. तुम्ही थोडी जरी चूक केली तर त्याचा फायदा उचलला जातो आणि इथे एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. ही तत्परता दाखवावी लागते त्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32. 2 गडी गमावलीत. आजच्या दिवसातली ही तिसरी लढत. यानंतर आपण पाहिलं तर चौथा क्वार्टर फायनलचा सामना रंगील सुपर 8 मध्ये. तिथून चौथा संघ मिळेल. यावेळेला इम्प्रोव्हायझेशन केले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू थांबला नाही. आउटफील्ड फास्ट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
थँक्यू. चांगलं सुमधुर संगीत देखील आपण ऐकतोय. क्रिकेट बरोबर संगीत 2007 ला पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर क्रिकेट आणि संगीत हा परिपूर्ण मिलाप आला. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये मग ती टेनिस बॉलची असो किंवा लेदर बॉलची असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला संगीत ऐकायला मिळतं. 36 धावा धाव फलकावर 2 गडी गमावले. 2 षटकांचा खेळ अद्याप इथे शिल्लक आहे. किती धावसंख्या उभारली जाणार या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये डू ऑर डाय. म्हाळुंगे चषक 2025 नवीन वर्षाला आता सुरुवात. काहीच दिवस राहिलेत त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणारी स्पर्धा. चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन नियोजन नेहमीच चांगलं राहतं आणि त्यासाठी भरपूर मेहनत आमच्या सर्व आयोजकांनी घेतली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चांदे या क्रीडांगणावर हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा कुंभ मेळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा, विनंती आहे फार वेग घेऊ नका. आतिश आलाय पुन्हा गोलंदाजीसाठी. या आधीच्या षटकामध्ये 10 धावा त्यांनी खर्च केलाय. 1 गडी बाद केला होता आणि त्यामुळे पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवलाय. पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. टेनिस बॉल स्विंग होत नाही कारण त्याला सीम नसते, तो कट होतो, त्याला कटर बोलतात. इथे स्विंग करण्याचा प्रयत्न फार कमी वेळेला केला जातो. आताच्या बोटावर मोजण्या एवढेच गोलंदाज आहेत जे टेनिस बॉलला स्विंग करतात. इथे प्ले अँड मिस. चांगला फिरवला, बोटांची जादू पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव, दबाव टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतरचा बॉल स्ट्रेच केलं होतं, बॉडीला कनेक्शन नाहीये. लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल स्वरूपाने. आम्ही नेहमीच म्हणतो मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं असतं. ते बदल आली ते पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे लगातारचे 2 चेंडू ते निर्धाव टाकले. मागच्या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल टाकले. त्यानंतरच्या या षटकामध्ये आपण पाहिलं मागचे 2 बॉल डॉट बॉल टाकलेत. मागच्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे इथे कमबॅक केलंय. आतिश कुंभारने एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. मुळशी तालुक्यातील वलयांकित खेळाडू. तिसरा चेंडू डॉट बॉल येणार का, प्रयत्न तोच केलाय. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळत नाहीये. धुंडो रे साजना, धावांसाठी झगडावं लागतं. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा चांगल्या होत्या आणि आता असं घडतंय मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. आधीच या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, 4थ्या षटकामध्ये धावा येत नाहीत आणि त्याचं कारण आहे आतिश कुंभारचा अचूक टप्पा. ही नियंत्रित गोलंदाजी त्याच्या नावाला मोठं करते परंतु येणारी 3 चेंडू फलंदाजाला मोठे फटके खेळायचे. याबिला अपरकट खेळाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि इथे मिळतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, थोडीशी जोखीम आहे पण पहा थोडासा लेट झाला तर थेट 3 धावा घेतल्या जातात. म्हणूनच मगाशी उल्लेख केला क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. थोडासा गाफील राहिला पण त्यानंतर 3 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा मिळाल्या म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर धाव आली नव्हती ती इथे भरून काढली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39. 2 चेंडू अजूनही शिल्लक. दत्ता लांडे स्ट्राईक एंडला आलाय. 6 बॉलमध्ये 10 वर घेतोय. आता गिअर शिफ्ट करावा लागेल. याआधी जर तुम्ही फियाट चालवत असाल तर तुमच्या फियाटची फेरारी होणं गरजेचं आहे कारण पहिल्या डावात जेवढा चांगला धावफलक तुम्ही सेट कराल तेवढासा दबाव तुम्हाला समोरच्या टीम मध्ये टाकता येतो. यावेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा केली गेली. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 40. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल मारुंजी विरुद्ध बावधन या दोन्ही संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. दोन्ही संघामध्ये मातबर खेळाडू आहेत त्यामुळे बॅटल चांगलं पाहायला मिळणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आतिश तयार, फोर द विकेट. पुन्हा चांगला चेंडू, प्ले अँड मिस. गती सोबत टप्पा चांगला टिपला, लाईन चांगले, लाईन ऑफ अटॅक. उंची चांगली आहे गोलंदाजाची आतिशी त्यामुळे उंची बरोबरच खांद्याचा चांगला वापर करतो. आय एम ॲक्शन आहे, रिलीज पॉइंट आणि बोटांची जादू देखील त्याने दाखवली. गतीवर स्वार होऊन चालत नाही, गतीसोबत नियंत्रण ठेवावं लागतं आणि त्यामुळे इथे ते नियंत्रण पाहायला मिळालं. अजून एक निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू या षटकातला फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. शफल होऊन खेळू पाहत होता. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जिथे एकच मिळू शकली असती तिथे 2 मिळत आहेत. म्हणजेच काय इथे थोडीशी चूक झाली. चेंडूचा अंदाज आलेला नव्हता क्षेत्ररक्षकाला. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 42 धावा. गडी गमावलीत आतापर्यंत 2, 3 आल्यात एक्स्ट्रा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आतिश कुंभारचा स्पेल इथे पूर्ण झाला. या षटकामध्ये त्याने 6 खर्च केल्या म्हणजे त्याच्या 2 षटकांमध्ये 16 आल्या.
एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे आणि आता शेवटचे 6 चेंडू हे प्रभावी ठरतील. मंचावर अनेक मान्यवर पाहायला मिळत आहेत, आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. लोग आते गए कारवा बनता गया. माळुंगे चषक 2025 चा हा सोहळा आज अंतिम दिवसामध्ये दाखल झाला. भव्य दिव्य आयोजन, खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट. आपले दीपक मंडले आणि त्यांची संपूर्ण टीम, अमित भुजबळ सर आणि त्यांचे कॅमेरामन्स खूप चांगलं कामकाज करतायत. ते प्रत्येकाचं योगदान खूप चांगलं राहिलं. तर शेवटचे 6 चेंडू आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर असेल. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी घेत असताना आशिष कुंभार. या स्पर्धेला एक वेगळा आयाम. महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक, मावळ भूषण आमचे जवळचे मित्र सुमित सोनवणे सरांनी दिला. त्यांचा आवाज आपण ऐकला. त्याचबरोबर याच विभागातील एक युवा आवाज तुषार गवारे यांना पण ऐकलं. आणि आज आयोजकांचं मी धन्यवाद देईन. आज या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये समालोचनासाठी इथे येण्याची संधी प्राप्त झाली. आमचे हरिभाऊ पाडळे आणि त्याचबरोबर आमचे कुणालजी पाडाळे, आदित्यजी खैरे, अजिंक्यजी खैरे, अजय आवळे सर यांचं धन्यवाद. पायावरचा बॉल फुल लेंथ होता. बॉटम हँडचा वापर केलाय, पण तो आतिश कुंभार कोणतीच चूक करणार नाही. त्याने झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवर मिळते ते विकेट. फलंदाज बाद. तुझ्यासारखे पाहिले मी लैजन फुगीर, झटक्यात उठविल मी तुझा रे बाजार. टाकला गळ टाकला माशाला, टाकला गळ टाकला माशाला. या शांत वादळाला तू खवळल कशाला, शांत वादळाला तू खवळल कशाला. आणि गरजेचंच आहे. आमचे डीजे दादा देखील मागे राहिलेले नाहीयेत. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दो. चांगली गाणी वाजतायत आणि इथला माहोल खूप चांगला त्यांनी बनवलाय. त्यांचं देखील धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजिंक्य बुचडे. बॅक ऑफ दी हँड स्लोवर बनक, गती कमी केली. ज्यावेळेला हात फिरवला त्यावेळेस इथे निश्चित झालं होतं हा बॅक ऑफ दी हँड आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बरोबरच आपण बघितलं हा चेंडू इथे आलाय. डॉट बॉल. 42 धावाही धाव फलकावर. शेवटच्या षटकातले 4 चेंडू अजूनही शिल्लक. आशिष कुंभार पहिल्या 2 बॉलवर धाव खर्च करत नाहीये. तिसरा चेंडू यावेळेला उडवलाय. चांगले टायमिंग. पुढे टाकला बॉल. जसा टाकलाय तसा पाठवले. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. थँक्यू. पहिल्या 2 बॉलवर धाव आलेली नव्हती. विकेट मिळाली परंतु आशिष कुंभारने त्यानंतर थोडीशी चूक केली. पुढे टाकला बॉल आणि अगदी स्लॉट मध्ये मिळाला. 48 धावा आहेत स्कोर कार्ड पर. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. 48 रन. 3 विकेट के नुकसान पर. 48 ला 3. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आशिष कुंभार. 2 विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल. ही लाईन गरजेची होती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मागचा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि त्यावर मोठा पलटवार झाला होता. षटकार, उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार ठोकला. परंतु त्यानंतरच्या चेंडूवर गती कमी केली आणि याचाच उल्लेख केला. गती सोबत मती वापरली की प्रगती होते आणि प्रगती झाली की धाव गती रोखली जाणार आहे. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. आडव्या बॅटने पूल केलाय. गॅप मोठा आहे. चेस होणार नाहीये. मागच्या बॉलचं उत्तर या बॉलवर दिलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे या डावामध्ये. 52 धावा. 50 अप. 50च्या पलीकडे धाव फलक पोहोचलाय. 52ला 3. श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ 50 धावांचा पल्ला त्यांनी पूर्ण केलाय. आता शेवटच्या बॉलवर किती मिळणार, त्यानंतर किती टार्गेट सेट होईल, किती लक्ष ठेवलं जाणार बावधन टीमच्या समोर, याचं उत्तर देणारा हा चेंडू आहे. थोडासा आपटलाय चेंडू, मात्र पंच इथे वाईट बॉलची घोषणा देखील करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला.
पंचांचा निर्णय हा वाईड बॉल आणि एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली. 53 वर पोहोचलाय धाव फलक. पण या एक्स्ट्रा दुसऱ्या डावामध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील आणि त्या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याच मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाही. त्यामुळे या एक्स्ट्रा थांबवायच्यात. कमी गतीने टाकलेला चेंडू यावेळेला फाईन लेगचा फिल्डर चेंडूच्या खाली झेल घेतो आणि अखेर शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. तर डाव इथे संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपला. 53 धावा 4 गडी बाद. 54 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच सेमी फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर त्यासाठी 30 बॉलमध्ये 54 धावा या बनवाव्या लागतील टीम बावधनला. काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या डावामध्ये. जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात समालोचन कक्षामध्ये ऐकूया मायक्रोफोनवर तुषार गवारे, एक युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक आहेत. या आपलं देखील स्वागत आहे. Dance. धन्यवाद गोपी सर. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतोय. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन संघांमध्ये यानंतर सुपर हिटचा सामना होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जातोय. टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या त्या 53 धावा 54 धावेंचं टार्गेट आहे. पेनल्टीच्या धावा छप्पन्न धावेंचं आव्हान असेल. पेनल्टीच्या 2 धावा धपलकावरती ऍड केल्या जातील. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला आपण या ठिकाणी त्वरित सुरुवात करणार आहे. अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही विनंती असेल. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन संघांमध्ये यानंतर सुपर हिटचा सामना असेल. पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. 30 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये असेल. अमरभाऊ गवारे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय. सुपर हिटचा चौथा सामना माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये चांदे. टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय तो चांदे संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. माळुंगे टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आघाडीचे 2 फलंदाज न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाकडून आपण दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूने आशिष कुंभार तर दुसऱ्या बाजूने आतिश कुंभार.
या आघाडीचे सलामीचे दोन फलंदाज, दोन बंधूंची जोडी जी सुरुवातीच्या पहिल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन दत्ता लांडे, संघाचा असणारा संघ नायक जो पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतो. 30 चेंडू 56 धावा, डावाला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी हलका हाताने खेळला, सन्मान दिला पहिल्या चेंडूला. सावधरित्या मात्र वैयक्तिक खातं उघडण्यासाठी प्रयत्न केला आतिशने आणि वैयक्तिक धावफलक मात्र तिथे उघडलं जाईल. वैयक्तिक खातं उघडलं जाईल धावफलकावरती. एक सिंगल जी मात्र नोंदवली जाते. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य प्रथमेश दादा चिवे, त्याचप्रमाणे देवराज दादा पाडाळे आणि आकाश दादा शिरसाट या सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होतंय. सर्वांचं आम्ही माळुंगे करंडकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दत्ता पुन्हा तयार. यावेळेस आशिष हा चेंडू सोडून दिला, छेडला नाही. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, फलंदाजच्या शरीरयष्टीपासून लांब ठेवायचा होता दत्ताला चेंडू आणि त्या प्रयत्नामध्ये नक्कीच तो यशस्वी झालाय. फलंदाज पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र बीट झाला, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. ऑनफिल्ड पंचाने मात्र वाईट बॉल फेअर डिलिव्हरी कळवली, परंतु तिथे व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला या डावामध्ये या इनिंग मध्ये पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे, तर रिव्ह्यू तुम्ही घेतल्यानंतर सक्सेसफुल झाला तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु अनसक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. अनसक्सेस झाला रिव्ह्यू. दत्ता पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक अनिकेत पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला नाही. वेळ होता तिथे नक्कीच, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते, एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. स्कोरकार्ड एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 2 धावा. या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये असणारा आतिश कुंभार, लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट मध्ये धुमाकूळ घालणारा हा खेळाडू. आज पाहायचंय काय कामगिरी करणार, तीच कामगिरी इथे दर्शवण्याचा प्रयत्न केला. चेंडू पाठवला 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये, सीमारेषेच्या पलीकडे. माळुंगे करंडकाचा एक येतोय ब्रँडेड चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 56 धावेंचा पाठलाग, 56 धावेंचा मात्र इथे पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुन्हा ऊर्ध्व विकेट. यावेळेस पुन्हा खोदून काढलाय चेंडू, परंतु यावेळेस सर्कल बीट झाला नाही. अनिकेतला आपण पाहतो तिथे चेंडूला फील्ड करेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, वेगाने फेकी केली त्याने. डायरेक्ट हिट झालं नाही, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, त्यामुळे जास्त धाव खर्च होत नाही. केवळ एक सिंगल जे मात्र धावफलकावरती जोडले जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती 7 आता द्यावी लागेल. गोलंदाज क्षेत्ररक्षकांची 7 गरजेची आहे, फलंदाजाला एकमेकांची 7 गरजेची आहे.
हा चेंडू देखील चांगला होता, चांगलं कमबॅक करतोय, अगदी बुंदात टाकलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केला, फलंदाजला एका जागेवरती उभं करून ठेवण्यासाठी ते प्रयत्न केले जातात आणि शेवटच्या बॉलवरती देखील मैदानाच्या आतमध्ये एक धाव खर्च होईल, एक सिंगल खर्च होईल. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय ऋतिकदादा पाडाळे या अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होतंय. मान्यवरांचं आम्ही माळुंगे करंडकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, धावपलकावरती धावा आहेत त्या 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 8. दोन संघांमध्ये पडले गाठ, कोण कोणाचे लावणारे वाट. एका बाजूने मारुंजे तर त्यांच्या विरोधामध्ये बावधन. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय हा सुपर हिटचा तिसरा सामना, तिसरा थरार जो मैदानाच्या आतमध्ये उभा झाला. 56 धावेंचं आव्हान आहे, 55 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या. 2 धावेंची पेनल्टी देखील आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये दिली गेली बावधन टीमला. 56 धावेंचं आव्हान स्वीकारून सलामीची आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झाल्यात. पहिल्या षटकामध्ये जास्त काही मोठं आक्रमण नाहीये, सावधरित्या इथे मात्र पावलं टाकली गेली. आता षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरा अंतिम षटक आणि त्या दुसऱ्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत बुचडे हा गोलंदाजी करण्यासाठी दाखल होते. कमी गती, अचूकता याच्यासाठी मात्र ओळखला जाणारा अनिकेत पाहायचे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आघाडीचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये उभे असताना कशा प्रकारे कामगिरी करू शकेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्वागत, सडक पकडक ठोकलाय षटकार. शहर तेरा मुझ में उतरा पहिल्या षटकामध्ये जरूर शांत होते, परंतु आता घेर शिफ्ट केलाय. आता वेगाने पुढे जायचंय, त्यासाठी आक्रमण पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अनिकेतचा पहिला चेंडू मिड विकेटमध्ये षटकार होतोय. कमबॅक करावं लागेल, परंतु अनिकेतला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. विश्वासावरती स्वार होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. पुन्हा आता यावेळेस ऑन साईडला फटका केला, यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू मिडल झालाय. सागर डीप मिड विकेट मध्ये आलो, कार्पेट मात्र तिथे चेंडू फील्ड करेल. तोपर्यंत मात्र एक सिंगल घेतले, कलेक्शन होत नाहीये, परंतु अनिकेत बॅकअपला आलाय. हे फार महत्वाचं आहे आणि हे मात्र सातत्याच्या एकत्र सरावानंतर मात्र खेळाडूंची समज येते. नंतर ज्यावेळेस एखादा क्षेत्ररक्षक फेकी करतो त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतो बॅकअपसाठी देखील उपलब्ध होतो. तिथे आपण पाहतो चांगला बॅकअप पाहायला मिळाला अनिकेतचं. तोपर्यंत एक धाव आली, एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती 15 धावा बिना विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता, पण तो अगदी बुंदात टाकला होता चेंडू आणि तो चेंडू खोदून काढणं तितकंसं मात्र सोपं झालं नाही फलंदाजाला. अनिकेतने मात्र पुनरागमन केलं. चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिल्यात अनिकेत समोर. यावेळेस कट केला होता चेंडू, यष्टी रक्षकाच्या आवाक्याबाहेर होता, थोडासा दूर राहिला, प्रयत्न केला त्याने, धडपड पाहायला मिळाली, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. त्यानंतर मात्र चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल. चांगलं कमबॅक करतोय, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या माध्यमातून एक षटकार आल्यानंतर पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. बऱ्याचशा अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न आशिषने केला, परंतु त्या अडचणींसमोर प्रयत्नांची उंची वाढवली आणि चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला आपण टाकताना पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिलाय. कोणत्या प्रकारे छेडछाड केली, इष्टांच्या बागे थोडीशी गडबड होते, परंतु तिथे बॅकअपसाठी असणारा क्षेत्ररक्षक चपलता दाखवतोय. त्यानंतर मात्र फलंदाज माघारी आले, परंतु व्हाईट बॉलचा निर्णय देखील पंचांकडून येईल. अतिरिक्त धावेचा निर्णय येईल. स्कोर कार्ड वाढेल अवंतर धावेच्या साह्याने. धपलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. भाईचा खतरा कोणाला असेल. एका बाजूने बावधन टीम सलामीसाठी 2 फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात, तर दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. फुलटॉस होता, पुन्हा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सागर, प्रयत्न होता तिथे, झेलाचा संधी होती तिथे, परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. चुकी झाली तिथे. मिड विकेट मध्ये सागर कडून आपण पाहतोय सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र मिळालेली एक धाव. कॅच सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण अनेक वेळा पाहिलंय. सुटलेला झेल आता येणाऱ्या डावामध्ये आपल्या संघासाठी किती महागडा ठरेल हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार. ते चुका करून चालणार नाही, कारण करो या मरोच्या लढती आहेत. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये, परंतु जो संघ पराभूत होणार आहे त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करावी लागेल. जी मात्र भूमिका आज संघाने आपल्या खांद्यावरती दिली ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं की सांघिक खेळ, एकट्या दुकट्याचा नाही मिळेल, म्हणून जमविला हा खेळ. चांगलं कामगिरी ते मात्र प्रत्येकाला करावी लागेल. फक्त चांगली गोलंदाजी करून चालणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण देखील गरजेचं आहे. फलंदाजाला रोखण्यासाठी क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील महत्वाची आहे.
परंतु ते सुटलेला झेल आणि मिळालेलं जीवनदान आता येणाऱ्या डावामध्ये येणाऱ्या काळामध्ये किती महागडं ठरेल. धपलकावरती धावा आहेत आतापर्यंत 18 धावा. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. अनिकेतने आपण पाहतो आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये त्याने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू समोर आतिशनं पण पाहिले एक चौकार खेळला, परंतु त्यानंतर पुन्हा त्या शांत पवित्र त्याने धारण केला. 5 चेंडू मध्ये 7 धावा त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत बनवल्यात. आता अखेरचा शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन ओळखला, रीड केला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. जाने वाले जरा होशियार दोन षटकांचा खेळ संपेल. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी झाला. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 22 धावा. सूझबूझ के खेळ पहिल्या 2 षटकांमध्ये सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. आक्रमण केले परंतु त्याबरोबर संयम दाखवला, धोका स्वीकारला नाही. खराब चेंडूवरती आक्रमण झाले परंतु चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि 22 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती नोंदवल्यात. शेवटच्या 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 34 धावा ही समीकरण असताना गोलंदाजी करण्यासाठी ज्याने मात्र साखळी फिरतील सामन्यामध्ये गोलंदाजीच्या ताकदीवरती संघाला विजय मिळवून दिले आणि इथपर्यंत आणून ठेवण्यामध्ये मोलाचा वाटा ज्याचा राहिलाय तो अजिंक्य बुचुडे गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये स्वतःवरती विश्वास त्याने ठेवलाय. पाहायचं पहिला चेंडू समोर आशिष पहिलाच बॉल रिव्हर्सचा प्रयत्न होता. तिथे माणूस बनवलं होतं, मन बनवलं होतं रिव्हर्स विकेट साठी, परंतु अजिंक्यने ते ओळखलं. बराचसा चेंडू लांब ठेवला, गती कमी दिली आणि नक्कीच त्यानंतर मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बुद्धीचा योग्य वापर करतोय. पहिला चेंडू डॉट आला. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर द विकेट. यावेळेस प्री हिट केलाय. स्लॉट मध्ये आला होता, झोन मध्ये आला होता चेंडू, परंतु वाह वाह भाई वाह, अप्रतिम लाजवाब बेमिसाल झेल टिपलाय तिथे. लॉंग ऑन मध्ये एक सुंदर झेल, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोठा मासा मात्र तिथे जाळ्यामध्ये अडकला. उंच उडी, अचूक वेळ साधली तिथे आणि पहिल्या झेल घेण्यामध्ये, पहिली विकेट मिळवण्यामध्ये यश आलं. फलंदाज बाद एक अप्रतिम झेल वैभवचा पाहायला मिळाला. दावाप्रमाणे वैभवी कामगिरी त्याने केली आणि विरोधी संघाला पहिला हादरा दिला, पहिला झटका दिला. पहिला बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कॅच ऑफ द मॅच, अप्रतिम झेल जो मैदानाच्या आतमध्ये वैभवचा. त्यानंतर पहिली विकेट आली. आशिष मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. जी गोलंदाजी मात्र अजिंक्यने केली होती या पूर्वीच्या सामन्यामध्ये, लीगच्या सामन्यामध्ये, तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय आणि चांगली साथ त्याला मात्र इथे क्षेत्ररक्षकाने दिली. स्वतःवरती विश्वास ठेवला. षटक क्रमांक 3 मध्ये अजिंक्य आलाय. झाडावरती बसलेला पक्षी, जरी वारा आलं तरी, फांदे हल्ले तरी तो घाबरत नाही, कारण त्याच्या पंखांवरती विश्वास असतो. इथे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःकडे असणारी गुणवत्ता, स्वतःकडे असणारं कौशल्य, त्यावरती विश्वास ठेवून लढावं लागेल. आज दोन्ही संघ प्रयत्न करतात जिंकण्यासाठी. दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलंय, ते स्वप्न करण्यासाठी, स्वप्न साकार करण्यासाठी इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॉकी राजावत याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून बाईक पटकवणारा हा खेळाडू आहे.
पहिलाच बॉल बरेचसे प्रश्नचिन्ह उभे करून ठेवले. ब्रह्मास्त्राचा वापर केला. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर एका जागेवरती फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. हा चेंडू निर्धाव आलाय. सामन्याची दिशा बदलण्यासाठी नक्की सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अजिंक्य करतोय. धावामध्ये जिंकणं ते संघाच्या जिंकण्यासाठी संघाच्या विजयासाठी मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजून 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा अजूनही बनवायच्यात. गती परिवर्तन केलंय. मिस टाइम स्ट्रोक दत्ता चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु तिथे झेल झाला नाही. थोडासा दूरवरती राहिला तो. त्यानंतर मात्र एक सिंगल. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु दत्ताला देखील माहिती आहे इथे हाफ चान्सला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जिथे छोटीशी संधी मिळेल तिथे मोठा प्रयत्न मात्र फार गरजेचा आहे. प्रयत्न चांगला होता परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आणि एका धावेमध्ये आपण पाहतोय तिथे धावफलक वाढलं जाईल. स्कोरकार्ड एका सिंगलच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती 23 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने आता पहिली विकेट आल्यानंतर 7-5 झाल्यानंतर मात्र आतिशवरती सर्वांच्या नजरा असल्या आतिशची भूमिका आता कशा प्रकारे पाहायला मिळेल. 6 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 11 धावा त्याने बनवल्यात. समोर आपण पाहतोय अजिंक्य ज्या अचूक टप्प्यावरती ज्या बुद्धीने गोलंदाजी करतोय त्याच्या समोर मात्र नक्कीच एक तगडा आव्हान असणार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु चुकी झाली. चेंडू निसटला. मागे जातोय. चेंडू थांबवतोय. फेकतोय. तोपर्यंत मात्र सिंगल मैदानाच्या आतमध्ये चांगलं मात्र तिथे आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली थ्रो गोलंदाजीसाठी. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी केली आहे की नाही. गोलंदाजी ऍक्शन मात्र आता इथे तपासली जाईल. पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. 3 कॅमेराच्या साह्याने cricklive.in माध्यमातून ही स्पर्धा अमित भुजबळ सर त्यांची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेज करते. त्या टीमचा आधार घेतला जाईल. त्यानंतर मात्र तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहे. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. यानंतर यजमान संघ फेअर डिलिव्हरी एक सिंगल जे आपण पाहतोय मैदानाच्या धावफलकावरती जोडली गेली. 24 धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्यचं कौतुक असेल. 5 चेंडू टाकले. 2 धावा खर्च केल्यात. एक मोठी विकेट. आघाडीचे मात्र जोडी त्याने फोडली. आघाडीच्या फलंदाजा तंबूच्या आसरामध्ये माघारी पाठवले. 13 चेंडू 32 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. निर्णायक असेल शेवटच्या 2 षटकांसाठी. समोर रॉकी राजावत. अनुभव या खेळाडूकडे खूप आहे. त्याच अनुभवाच्या शिदोरीवरती आता पुढे चालायचंय. यामुळे जागा बनवा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडला. बराचसा बाहेर गेलाय. बॅटच्या संपर्कात येत नाहीये. इष्टरक्षक देखील बीट झाला परंतु बॅकअप तिथे मैदानाच्या मध्ये चांगला आपण पाहतोय. चेंडू थांबवून धाव घेण्यासाठी प्रयत्न तिथे केला गेला नाही. संधी होती परंतु नकार कळवला. थांबले गेले दोन्ही फलंदाज. चेंडू डॉट पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 24 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू 32 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 24 बनवल्यात. आतापर्यंत जी गती पाहायला मिळेल त्यापेक्षा तर जास्त गतीने मात्र इथे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. 12 चेंडू मध्ये 32 धावा 16 धाव्यांची सरासरी आता राखायची. आता शांततेत कामगिरी करून चालणार नाही. आता अशांत करणारी फटकेबाजी या मैदानावरती फार गरजेची झाली. शेवटचे 12 चेंडू 32. पाहिजे कोणता गोलंदाज येईल. आतापर्यंत 3 गोलंदाज नवीन आपण पाहिलेत. 3 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 षटक टाकले. कोणताही गोलंदाज रिपीट केलं नाही. त्यानंतर मात्र कोणता गोलंदाज आता पाहिजे गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करेल. 5 षटकांचा सामना. 5 षटकांची लढत. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय एका बाजूने न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूने श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या 2 संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती बाळू लांडे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. बाळूला चांगली कामगिरी करावी लागेल. आज इथे प्रयत्न करायचा आहे. संघाने जे स्वप्न पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी विजयाचं हे पाऊल मात्र फार महत्वाचं असेल. सुंदर कामगिरी मात्र संघाला अपेक्षित असणार. त्या विश्वासाने जबाबदारी दिली आहे. आज जबाबदारी स्वीकारली आहे ना मग समोर असणाऱ्या अडचणींना मात्र न घाबरता इथे मात्र चांगल्या प्रयत्नांवरती लढावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा जाता या. जबाबदारी स्वीकारणारा व्यक्ती पराभवाला केव्हाच घाबरत नाही. त्याच प्रयत्न लढायचे आज. पहिलाच बॉल फुल टॉस. पावलांचा वापर करत उंची मिळाली. पाहायचंय लांबी मात्र तिथे गाठू शकलं नाही क्षेत्ररक्षक. वैभव पुन्हा एकदा आला. टिपला जाईल. आतिश कुंभार मैदानाच्या आतमध्ये बाद. मोठी विकेट आली. धक्का क्रमांक 2. मोठी विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. आतिश कुंभार इन फॉर्म बॅटर.
ज्याने मात्र या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक जास्त धावा बनवल्या होत्या तो फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. दुसरी विकेट आली, दुसरा पाटर मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. शेवटची आपण पाहतोय 11 चेंडू बाकी आहेत, 32 धाव्यांची गरज असतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य राजावत. आदित्य राजावत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दुसऱ्या बाजूने रॉकी. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता उभे आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, फलंदाज ज्या वेगाने पुढे वाटचाल करतात ते वाटेवरती अडचणी निर्माण करतात आणि त्याच वाटेवरती मात्र गोलंदाज साथ देत काटे टाकण्याचं काम क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळतंय. सुंदर मात्र साथ दिली आतापर्यंत, चांगली कामगिरी वैभवने आपण पाहतोय. 2 झेल अप्रतिम टिपलेत आघाडीचे दोन्ही फलंदाज, त्याच्यानंतर माघारी गेलेले आहेत. बाळू पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा बिगिट केलाय काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक कौशल चेंडूच्या खाली ज्या पावलाने फलंदाज आलाय त्याच पावलाने माघारी जातो. आदित्य सांगत असेल कदाचित विकेट. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट इथे बाहुधन संघाच्या अडचणी आता वाढल्या जात आहेत. संकटात संघ सापडतोय. 2 मोठे बॅटर जे मात्र एका पाठोपाठ मैदानाच्या आतमध्ये माघारी गेलेत. अतिची विकेट आली पहिल्या बॉलवरती, त्यानंतर प्रेशर नक्कीच गोलंदाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला होता. ते प्रेशर रिलीज करण्यासाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न केला, परंतु त्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज. तितकंच मात्र लांबी गाठता आली नाही आणि आदित्यची विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होताना पाहायला मिळतोय. बाहुधनच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या खेळाडूने केली, त्यानंतर नक्कीच वरच्या फळीमध्ये त्याला जागा दिली. पहिलाच बॉल अगदी समोर होता, समोरून मात्र चेंडू वळण घेतोय. बॅटवरती मात्र चेंडू येत नाही, बॅटला मात्र टाटा बाय बाय करत चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल आणि हा चेंडू निर्धाव आला. चेंडू डॉट येतोय. बाळूवरती जो विश्वास दाखवला होता, जी जबाबदारी दिली होती त्याने आतापर्यंत त्याच जबाबदारीने त्या विश्वासाने मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी केली. 3 चेंडू मध्ये कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 2 विकेट आल्यात. समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू 32 धावा. यावेळेस पुन्हा मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलो टू मध्ये संधी निर्माण केली आहे, परंतु यावेळेस स्वतःच्या फॉलो टू मध्ये स्वतःने निर्माण केलेल्या संधीवरती त्या संधीचं सोनं झालं नाही आणि एक सिंगल संधी होती तिथे पुन्हा फलंदाजाला मैदानाच्या आतमधून अगदी शून्यावरती माघारी पाठवण्याची, परंतु यावेळेस त्या संधीचं सोनं झालं नाही आणि यावेळेस मात्र झेल सुटला आणि एक सिंगल मिळाली. चुकी होती तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत झालंय, त्याच मात्र प्रयत्नांमध्ये राहायचंय, त्याच प्रकारे चांगली कामगिरी करायची आहे. दुसऱ्या बाजूने नवीन बॅटर रॉकी राजा ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अक्रॉस दी लाईन मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होऊ शकत नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. सामन्याची दिशा बदलणारं षटक, सामन्याचे रंगरूप बदलणारं षटक, जे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. शेवटचा एक बॉल बाकी. राऊंड द विकेट आलेत. आपटलाय अक्रॉस दी लाईन मात्र चेंडू खेळून काढला. बॅटवरती मिडल झाला नाही, बॅटवरती मात्र चांगला चेंडू तिथे होत नाहीये मिडल आणि तोपर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव आली. कौतुक असेल बाळू लांडे यांचं. षटक क्रमांक 4 मध्ये नवीन गोलंदाजाचा वापर केल्यानंतर केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठ्या विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. सामन्याची दिशा बदलली गेली. समीकरण बरंच अवघड झालंय. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा. शेवटच्या अखेरचे 6 चेंडू मध्ये 30 धावा. नवीन विक्रम आता नोंदवला जाणार का? 4 षटकांचा खेळ झालाय. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू मध्ये 30 आता बनवायच्यात. तर कालचा दिवस तुम्हाला आठवावा लागेल, शेवटचा सामना आठवावा लागेल. शुभम सुतार त्या खेळाडूला आठवावं लागेल ज्याने मात्र 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले. त्या प्रकारची बॅटिंग इथे आता नक्कीच अपेक्षित असणार आहे. काल आपण पाहिलं शुभम सुतारला शेवटच्या सामन्यामध्ये महत्वाच्या नॉकआउटच्या करूया मरोच्या लढतीमध्ये 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेळणारा खेळाडू शुभम सुतारला आम्ही पाहिलं. आता इथे तोच विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न करायचे. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कमध्ये पुन्हा अजिंक्य, ज्याने मात्र धावपलकाला संपूर्णपणे ब्रेक लावला. धावपलकाला मात्र विराम लावण्याचा प्रयत्न त्याने केला. फलंदाजा ज्याने जखडून ठेवलं तो अजिंक्य बुचडे मैदान. इथे मात्र चेंडू पोहोचेल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा. षटकाची सुरुवात 4 धाव्याने होईल. समीकरण मात्र इथून पुढे बदललं जाते. शेवटचे 5 चेंडू 26 धावा.
सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण या मैदानावरती या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 31 धावा होताना मी पाहिल्या, 6 चेंडूमध्ये 32 होताना पाहिलेले आहेत. त्यामुळे ते प्रयत्न करायचे, एका षटकामध्ये 32 धावा देखील खर्च झालेले आहेत. प्रयत्न करायचे, प्रयत्न सोडून चालणार नाही. यावेळेस आक्रमण करायचं होतं, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू बराचसा आपण पाहतोय बाहेर. त्यानंतर पंचांनी जमिनीला समांतर हात केलेत. वाईट बॉलचा इशारा येईल, अतिरिक्त अवंतर धावेचा इशारा येतोय. धावफलक वाढेल, धावफलकावरती 31 धावा. पाहायचं चमत्कार आज पाहायला मिळेल का? संघर्ष वाटेला आलाय, परंतु त्या संघर्षामध्ये आज इतिहास रचला जाईल का? जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. अगदी बुंदात टाकला हा चेंडू. अचूकता पाहायला मिळाली. लाईन लेंथ मात्र धरून नक्की चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला पुन्हा जकडून ठेवलं, थांबून ठेवण्यामध्ये अजिंक्यला आलेलं यश. हा चेंडू आला निर्धाव. चेंडू डॉट येतोय. शेवटचे 4 चेंडू 25 धावा. जरी 4 चेंडूमध्ये 4 षटकार खेळले गेले तरी एखाद्या अतिरिक्त चेंडूच्या आता वाट पाहायची, परंतु प्रयत्न करावे लागतील. क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. यावेळेस हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत मात्र एका धावेचा प्रयत्न होईल. या एका सिंगलने मात्र आता सामन्यामध्ये नक्कीच दिशा बदलली जाते. विजयाचं पारड बरंच झुकलं गेलं ते मारून संघाकडे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 24 धावा. आक्रमणाला मात्र तिथे बराचसा उशीर झाला. सुरुवातीच्या काळामध्ये शांतता बाळगली. षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमणाचा प्रयत्न झाला, परंतु त्यानंतरच्या 2 षटकामध्ये अचूकतेने मात्र थांबून ठेवलं, रोखून ठेवलं फलंदाजाला. एका पाठोपाठ आलेल्या विकेट संघाला मात्र अडचणीत घेऊन गेलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका आता संघाच्या संघ नायकाला नक्कीच त्रास देत आहेत, काट्यासारख्या टोचत आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 24 धावा. पुन्हा रमेश टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोटून मध्ये. तिथे मात्र झेल सुटला. अगदी आपण पाहतोय तिथे सर्वसाधारण एफर्ट पाहायला मिळाले. कॅज्युअल घेतला हा झेल आणि नक्कीच त्यानंतर मात्र सुटलेला झेल. कोणत्या प्रकारे धाव नाहीये. चेंडू आपण पाहतोय निर्धावील. अजिंक्य संधी होती अजून एक विकेट आपल्या खात्यामध्ये नोंदवण्यासाठी, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज या किताबांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. तो किताब आपल्या नावावरती करण्यासाठी इथे प्रयत्न करायचे. प्रत्येक खेळाडू इथे आपले मात्र प्रयत्न चांगले दाखवतोय. यावेळेस विकेट केलाय, अगदी समोर होता, जसा आलाय तसाच गेलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. शेवटचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 1 चेंडू 20. पुन्हा एकदा बिग हिट. आक्रमणाला उशीर झाला, षटकार येतोय, परंतु सामना जिंकलाय. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांचे मनापासून आभार. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, सुपर हिटच्या सामन्याचा हिरो हा किताब जातोय, ज्याने मात्र एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. बाळू लांडे ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. परंतु तो डेडिकेट केला ज्याने मात्र एक अप्रतिम झेल टिपला, कॅच ऑफ द मॅच, जो मात्र झेल ठरला गेला.